गृह मंत्रालयाने नागरिकत्व सुधारणा कायद्याची अधिसूचना जारी केली असून देशामध्ये CAA लागू करण्यात आला आहे. मात्र CAAला विरोधही होताना दिसतोय. CAAचा वापर भारतीय जनता पार्टी हत्यार म्हणून करत आहे. तर 4 वर्षांपूर्वी शाहीन बाग नावाने आंदोलन करण्यात आले. त्यावेळी भारतीय जनता पक्षाचे द्वेषभावना सर्वांना समजल्या होत्या. भारतीय जनता पार्टीचा भ्रष्टाचार सुप्रीम कोर्टाने स्टेट बँक ऑफ इंडियाला बॉन्ड जारी करा असे आदेश दिल्यानंतर त्यांचा भ्रष्टाचारी चेहरा सर्वांसमोर येईल. त्याचवेळी CAAच्या माध्यमातून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी CAA कायद्याची अधिसूचना केंद्र सरकारने काढली असल्याची प्रतिक्रिया ग्रामीण भागातून सध्या होताना दिसते. आज या देशामध्ये जे अनेक लोक राहतात त्यांना 100% नागरिकत्व भेटलेलं नाही. अगोदर ह्या सरकारने ते नागरिकत्व त्यांना देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. की ह्या सरकारचा जसं देवेंद्र फडणवीस या ठिकाणी म्हणले होते की भाजपचा DNA OBC आहे, OBC नाही तर देश लेवलला जर आपण विचार केला तर ह्या सरकारचा DNA जर आपण पाहिला तर तो हिंदू मुस्लिम वाद लावून सरकार आणणं अशा प्रकारचा DNA त्यांचा आहे. म्हणून हा निश्चित त्या पद्धतीचा प्रयत्न आहे. कारण 2024 इलेक्शन उद्या डोळ्यासमोर ठेवून हे सरकार कुठंतरी अपयशी ठरलेला आहे. ह्या समस्या शेतकऱ्यांच्या असत्यान, नोकरदारांच्या असत्यान, अनेक उद्योगपतींच्या समस्या सोडण्यामध्ये सरकार अयशस्वी ठरल्यामुळं सरकार कुठंतरी लोकांना दिशाभूल करून धार्मिक तेढ निर्माण करून या ठिकाणी हिंदूंची मतं जास्तीत जास्त कशा आपल्याला पडतील म्हणून हा कुटीर उद्योग सरकारने सुरू केलेला आहे. यापूर्वी सुद्धा 4 वर्षापूर्वी त्यांनी ज्या पद्धतीनं हा कायदा समोर आणला आणि तसे फार मोठं आंदोलन शाहीन बागच्या निमित्तानं नावानं समोर आला आणि सगळा देश ढवळून निघाला. आणि त्यातून भाजपचे जे काही धर्म विरोधी आणि द्वेष भावना व्यक्त करणाऱ्या ज्या भावना होत्या त्या सगळ्यांना समजलं. आता ही वेळ पहा, निवडणुका जाहीर होण्याची वेळ आहे आणि त्या वेळेच्या नेमकं ज्या दिवशी दुसऱ्या दिवशी रमजानचे उपवास सुरू होणार आहेत, चंद्र दिसाच्या दिवशी त्यांनी मुद्दाम हा CAA कायदा लागू झाल्याचं जाहीर केलं. आणि महत्त्वाची वेळ अशी आहे की कोणत्या दिवशी जाहीर केलं तर ज्या वेळेस भाजपचा भ्रष्टाचार सुप्रीम कोर्टानं स्टेट बँक ऑफ इंडियाला त्यांचे बॉन्ड्स जाहीर करा, कुणी अनुदान दिलं ते जाहीर करा, दान कुणी दिले ते जाहीर करा, सगळ्या देशामध्ये यांचा भ्रष्टाचारी चेहरा उघडा होईल ही वेळ आली. त्यावेळेस नेमकं CAAकडं लोकांचं सगळ्या देशाचं लक्ष जावं हा उद्देश, याच्यामध्ये हिंदू मुस्लिम द्वेष पसरवायचा आणि मताचा बाजार मांडायचा हा एक दुष्ट हेतू याच्यामध्ये आहे. स्वर्ण मार्शलसाठी सोमनाथ मोडेसा, श्याम जाधव, गेवराई, बीड.